सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार सिंदखेड राजा. मागील 2 दिवसांपासून आपण पाहतोय की महाराष्ट्रातला महिला आयोग हा प्रचंड चर्चेत आहे आणि त्याची घटना सुद्धा तशीच आहे की का चर्चा होते. आपण पाहिलंय की एक भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात नावाचा नाशिकमधला, ज्याला अटक झालेली आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत अनेक महिलांचं शोषण केलेलं आहे. मला कुठली तरी विद्या प्राप्त आहे आणि मी लोकांचे प्रश्न सोडू शकतो, मला भविष्य कळतं, मला ज्योतिष्य कळतं आणि तो बुवा लोकांना सल्ले द्यायचा आणि त्यानुसार त्याच्याकडे प्रचंड रीघ लागायची आणि त्यातून मग येणाऱ्या महिलांचं तो शोषण करायचा आणि मग त्यातले काही प्रकार उघडकीस आले आणि आता बाबांना अटक झालेली आहे. त्या जे भोंदू बुवा आहे त्याला अटक झालेली आहे. पण ही अटक झाल्यानंतर मात्र बऱ्याच राजकीय नेत्यांचे त्याच्यासोबत असलेले फोटो व्हायरल झालेले आहेत. त्यामध्ये रुपालीताई चाकणकर यांचे सुद्धा फोटो व्हायरल झालेले आहेत. रुपालीताई चाकणकर ह्या महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या. आपण जर महिला आयोगाची पार्श्वभूमी बघितली, त्या अगोदरचा काळ जर बघितला तर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये महिलांच्या हक्कासाठी, महिलांच्या म्हणजे ज्यात आपण म्हणू महिलांच्या हक्कासाठी, महिलांच्या अधिकारासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत. जसं की कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा आहे, हुंडाबळीचा कायदा आहे, त्यानंतर हिंसाचाराचा कायदा आहे, अनेक कायदे आहेत. पण असं असताना सुद्धा महिला न्यायालयापर्यंत जात नाहीत हे लक्षात आलं होतं. कारण आपल्याकडे न्यायदानाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय स्लो चालते, अतिशय म्हणजे आपण ज्याला म्हणतो मसनात गौऱ्या जातात बायांच्या तरी न्याय मिळत नाही किंवा त्यामध्ये सुद्धा अनेक पळवाटा आहेत. म्हणून मग एक असा आयोग असावा जिथं महिला अगदी म्हणजे मुक्तपणे तिथे स्वतःच्या समस्या मांडतील आणि तो आयोग महिलांना त्यांच्या समस्या सोडून त्यांच्यावर उपाय सांगेल, त्यांच्या अधिकाराबद्दल, हक्कांबद्दल जागृती निर्माण करेल, त्यांचं समुपदेशन देईल त्यांना. असा विचार करून 1993ला महिला आयोगाची स्थापना झाली. पण आपण बघितलं की काही महिला आयोग अध्यक्ष सोडल्या तर बाकी मात्र महिला आयोगाचं महाराष्ट्रात कामच दिसत नाही. कारण मध्ये तर बराच वेळ ते पद रिक्त होतं आणि रुपालीताई चाकणकर जेव्हा या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या तीच गोष्ट अतिशय वादग्रस्त होती. कारण आपण बघितलं तर जर एखादी महिला आयोगाची अध्यक्ष असेल तर ती सगळ्यात पहिलं ती कुठल्याही राजकीय पक्षाची कार्यकर्ती नसावी, कारण त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या होत्या. मग एक पक्षाची कार्यकर्ती महिला ही महिला आयोगाची अध्यक्ष कशी काय असू शकते? त्यानंतर ती जी महिला आहे ती धर्मनिरपेक्ष असावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ती कुठल्याही धर्माला बांधील नसावी, ती महिला धर्मनिरपेक्ष असायला पाहिजे. पण ते सुद्धा नाही. कालचं जर आपण प्रकरण बघितलं, कालचे फोटो जर बघितले तर अक्षरशः रुपालीताई चाकणकर ह्या त्या बुवाचे पाय धुताना दिसत आहेत. त्याची पाद्यपूजा चालू आहे, त्याचे पाय धुत आहेत, त्याच्यावर छत्री धरत आहेत. म्हणजे किती लाचारी आहे. महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या तुम्ही अध्यक्ष आहात आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीवर छत्री धरावी, तुम्ही त्याची पाद्यपूजा करावी, हे किती वाईट आहे. आणि एवढंच नाही तर आपण पुढे जाऊन बघितलं तर त्या जेव्हापासून अध्यक्ष झाल्या तेव्हापासून त्यांनी कधीतरी जाहीर करायला पाहिजे होतं की आमच्याकडे एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत आणि एवढे प्रकरण आम्ही निकालात काढलेले आहेत. असं कुठेही त्या ॲक्टिव्ह दिसलं नाही महिला आयोग महाराष्ट्रामध्ये, किंवा त्यांनी किती प्रकरणं हाताळले, किती महिलांना त्याचा फायदा झाला. एवढंच काय, त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो कायम बंद असतो असं अनेक लोकांचं म्हणणं आहे की जो हेल्पलाईन नंबर आहे तो महिला आयोगाचा तो सुद्धा कायम बंद असतो. मग या महिला आयोगाचा महाराष्ट्राला काय उपयोग आहे? आणि आज ज्या पद्धतीने बदनामी होत आहे, कारण तुम्ही एका राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात आणि असं पद तुमच्याकडे असताना त्या पदाची जी प्रतिष्ठा आहे ती तुम्ही अक्षरशः एका भामट्या बुवाच्या, एका जो काय म्हणतो आपण फसवणूक करणारा बाबा आहे त्याचे तुम्ही पाय धुताय, त्याच्या पायावर तुम्ही ते अर्पण केलेलं आहे हेच या ठिकाणी दिसून येतं. तर आता खरोखरच रुपालीताई चाकणकर यांच्याकडं थोडीशी जरी काही गरिमा शिल्लक असेल, थोडीशी जरी काही आत्मभान शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. कारण आपण पाहतो एवढं जबाबदार पद तुमच्याकडे असताना तुम्ही या पद्धतीने वागता, एखाद्या बुवा बाबावर छत्री धरता किंवा त्याची पाद्यपूजा करता, तर
तुम्ही इतर महिलांना काय न्याय देऊ शकणार आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे महिला आयोगाचं काम काय आहे, महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुमची काय जबाबदारी आहे, ही तर तुम्ही कधीच पार पाडली नाही. पण अशा पद्धतीने चुकीचं वर्तन करून अशा वेगळ्या गोष्टीकडे आता हे सगळं काही वळवलेलं आहे. त्यामुळे लोक ज्या पद्धतीने तुमच्यावर टीका करतायत त्या पद्धतीने आता तुम्ही स्वतःहून त्यापासून दूर झालं पाहिजे. आणि एकट्या रुपालीताईच नाही तर अनेक राजकीय लोकांचे त्या ठिकाणी आपण पाहिलं की फोटो सध्या व्हायरल होत आहेत. आणि हे का होतं महाराष्ट्रामध्ये किंवा इतर, आपण आज म्हणतो म्हणायला की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरी विचारांचं राज्य आहे. पण असं नाही, तर आज महाराष्ट्र हे बुवा बाबांचं भामट्यांचंच राज्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बुवा बाबांचं पीक आलेलं आहे. आणि हे लोक तिथे शरण का जातात, याच्यात सगळीत मोठी अडचण हीच आहे की जेव्हा एखाद्या मी पात्र नसलेलं, माझी लायकी नसलेलं पद माझ्याकडे येत असेल, मग त्यात कुठेही अडचण येऊ नये. मग एखाद्या बुवा बाबाचा सहारा घ्यायचा आणि तो बुवा बाबा मग त्यावर उपाय सुचवतो आणि तो अगोदरच सांगतो की मी आत्मज्ञानी आहे, मला ज्ञान प्राप्ती आहे, किंवा मी ज्योतिष्य सांगतो, मी भविष्य सांगू शकतो. तुम्ही अशा पद्धतीने गेलं तर तुमच्यावर कधीच कुठला म्हणजे आपत्ती येणार नाही, तुम्ही सहजपणे त्याला पार कराल. आणि असं होतं सुद्धा बरं का. बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे की आपल्यासारखे सामान्य लोक बुवा बाबांकडे जात नाहीत, पण जे राजकीय लोक आहेत त्यांना एक गुरु, एक बुवा बाबा निश्चित असतो. कारण ते त्यांच्या सल्ल्याने ते काम करत असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी बऱ्याच वेळा बघितलेला आहे. कारण त्यांना जेव्हा स्वतःमध्ये आत्मविश्वास नसतो तेव्हा ते अशा कुठल्या तरी गोष्टीचा सहारा घेतात. आणि एकदा का त्या बुवा बाबाचं एकदा जरी म्हणणं खरं ठरलं तर मग मात्र आयुष्यभर त्याला शरण जात राहतात. आणि आज मी जे काही आहे त्या जे बोलल्या ते बुवा बाबामुळे आहे किंवा त्या अमुक एका बाबामुळे आहे, ही त्यांची धारणा होते. आणि यामध्ये सामान्य लोक नसतात तर राजकारणी लोक आहेत, मोठमोठे उद्योगपती सुद्धा असतात. मोठमोठे उद्योगपती पहा तुम्ही, त्या प्रत्येक घराण्याला, त्या प्रत्येक उद्योगपतीला एक असा बुवा बाबा असतो ज्याच्या सल्ल्याशिवाय ते काहीच करत नाहीत, कुठलाच निर्णय घेत नाहीत आणि त्याच्या सल्ल्यानुसार वागतात सुद्धा. असं महाराष्ट्रामध्ये मी अनेक वेळा बघितलेलं आहे. पण हे जे बुवा बाबा आहेत हे खरोखरच अत्यंत घातक आहे. आणि महिला आयोगासारखं अध्यक्षपद तुमच्याकडे असताना तुम्ही जर एका व्यक्तीचे पाय धुत असाल, त्याच्यावर छत्री धरत असाल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याचं स्वतःचा आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि स्वतःला ज्याला काय म्हणतो आपण आत्मक्लेश करून घेतला पाहिजे. आणि यातून म्हणजे महिला आयोगाचा जो आहे तो राजीनामाच तुम्ही दिला पाहिजे. कारण त्या पदाला आपण लायक आहोत की नाही आहोत हे तुम्हाला लोकांच्या कमेंट्सवरून आता निश्चित लक्षात आलं असेल. तर त्या पदाला आता तुम्ही चिटकून राहू नये. कदाचित तुम्ही राजीनामा देऊन बाजूला झालात तर तुमचा सन्मान कायम राहील, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आजही किंमत राहील, पद राहील. पण इथून पुढं एवढी सगळी बदनामी झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्या पदाला चिटकून राहत असाल तर खरोखरच हे अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत वाईट आहे. कोणाला सल्ला द्यावा एवढी मोठी मी निश्चितच नाही, पण या गोष्टीवर बोललं गेलं पाहिजे असं मला मनातून वाटलं, म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी आपण आता पोस्ट करत आहोत. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.